माध्यमातून पूर्ण पैसे जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत थेट 2000 रुपये आणि PM किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 2000 रुपये असे तुम्हाला 4000 रुपये 2 हप्त्याचे पैसे भेटणार असून शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो। कारण की खूपच दिवसानंतर सरकारने असा निर्णय घेतलेला आहे आणि हे पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून DBTच्या माध्यमातून पूर्ण पैशांचे हे वितरण आता केलं जाणार आहे। बघा, आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला डायरेक्ट DBTच्या अंतर्गत पूर्णपणे हे पैसे आता मिळणार आहेत। बघा, आता पैसे आज येणार की उद्या येणार की दुसरी कोणती तारीख आहे ते पण सांगतो, कारण आता पेरणीची वेळ आलेली आहे। पेरणीसाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आहे, यामुळे सरकार शेतकऱ्यांना जे आहे ती नमो शेतकरी PM किसान योजनेचे हप्ते आता लवकर देत आहे। तर चला पाहूयात संपूर्ण माहिती। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज या चॅनलवरती महत्त्वाच्या अशा अपडेट बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज हे पण कळेल की नेमका सरकारचा निर्णय काय झालेला आहे। तर चला पाहूया। तर बघा, आता राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी आलेली असून शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी अखेर समोर आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात DBTच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा केले जाणार आहेत। बघा, तुम्हाला फक्त आता नमो शेतकरी योजनेचा एक नाही तर इकडे PM किसानचा पण हप्ता मिळणार आहे। असे 2 हप्त्याचे 4000 रुपये 2 टप्प्यात दिले जातील। पण बघा, त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे अजून एक मोठी घोषणा कालच झालेली आहे। कालच बैठकीमध्ये निर्णय झालेला असून शेतकरी बांधवांच्या थेट बँकेच्या खात्यावरती DBTच्या अंतर्गत पीक विमा योजना नुकसान भरपाईचे पण पैसे दिले जाणार आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात 15000 रुपयांचा पीक विमा किंवा यापेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांना आता दिली जाणार आहे आणि यामुळे शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत, कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता निर्णय घेतलेला आहे। 4 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात DBTच्या अंतर्गत या पैशांचं वाटप केलं जाणार आहे अशी पण माहिती समोर आलेली आहे। तर चला, आता हे पैसे नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत, आज पैसे येणार की उद्या येणार ते पण सांगतो। जर आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना, तर तुमच्या खात्यात सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे हे 4000 रुपये येतील। हे 4000 रुपये येताच लगेच तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पण हे वेगळेच 15000 रुपये मिळणार आहेत। काहींना 12000 रुपये मिळतील, काहींना 16000 रुपये मिळतील, अशी वेगवेगळी पीक विमा नुकसान भरपाईची पण ही रक्कम येणार आहे। आणि इकडे नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे हे 2 हप्त्याचे 4000 रुपये 2 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। यामुळे शेतकऱ्यांना आता चांगलाच मोठा दिलासा मिळतोय असं पण आपण म्हणू शकतो। तर चला, आता हे पैसे नेमक्या कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत ते बघूयात, कारण की सर्वात आधी या 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होऊ शकतात अशी सूत्रांकडून माहिती येत आहे। मग चला, नेमके आता कोणते 15 जिल्हे आहेत की त्या 15 जिल्ह्यामध्ये PM किसान नमो शेतकरी योजनेचे हे 4000 रुपये सर्वात आधी मिळणार आहेत आणि पीक विमा नुकसान भरपाईचे मिळणार आहेत। ते पैसे आता सर्वात आधी या 15 जिल्ह्यांमध्ये दिले जातील। तर चला, आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे हे जमा होतील आणि नमो शेतकरी PM किसान योजनेचे पण पैसे सर्वात आधी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून मिळून जाईल। तर चला, आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी बघू। तर बघू शकता, सरकारच्या माध्यमातून आता सविस्तर यादी सर्व काय आलेलं आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। बघा, आलेल्या माहितीनुसार पीक विमा नुकसान भरपाई आणि PM किसान आणि नमो शेतकरी योजना असे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत। होय, नेमकी काय बातमी आलेली आहे तर बघा, इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मागील काही दिवसांपासून अनेक शेतकरी एकच प्रश्न विचारत होते की पुढचा हप्ता नेमका कधी येणार आहे। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, PM किसान योजनेचे 2000 रुपये नेमके कधी येणार आहेत। तर याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे। सरकारकडून पुढील हप्त्याच्या तयारीला वेग आल्याची माहिती विविध माध्यमातून समोर येत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी बँक खात्यावर लक्ष ठेवणं गरजेचं असून कोणत्या क्षणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा तुम्हाला मिळणार असून सर्व रक्कम सरकार DBTच्या माध्यमातून देणार आहे आणि शेतकऱ्यांना चांगला
दिलासा आता मिळणार आहे. होय, आता नमो शेतकरी योजना, PM किसान योजना हे 4,000 रुपये तुम्हाला देण्याचं कारण म्हणजे आता जून महिना येत आहे आणि पेरणीची वेळ आलेली असून पावसाळा आता ऐन तोंडावरती आलेला आहे आणि पेरणीच्या वेळेस शेतकऱ्यांना मोठा खर्च होणार असून तो खर्च आता शेतकऱ्यांचा जे आहे ते होताना काही ना काही शेतकऱ्यांना सरकारकडून मदत व्हावी याकरिता सरकार आता PM किसान नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये डायरेक्ट DBTच्या माध्यमातून देणार आहे. होय, प्रतीक्षा संपली. बघा आता DBTच्या माध्यमातून कोणत्या क्षणी पैसे येणार आहेत. आता तुम्ही म्हणत असाल DBT हे काय नवीन, तर बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तिकडून पैसे पाठवले की डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे येण्यासाठी फक्त 30-35 मिनिटच लागणार. या 30-35 मिनिटामध्ये पूर्ण पैसे DBTच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार. त्यामुळे काळजी करायची नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. पूर्ण पैसे वाटपाची सरकारने तयारी केलेली असून DBTच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती केलं जाणार आहे आणि सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. सरकारने सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर केलेला आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेचे पैसे, पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे नेमके आता कोणत्या 15 जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत ही माहिती तुम्हाला दाखवतो. आता मात्र यादी पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं तुम्ही काम करा म्हणजे तुम्हाला यादी देखील बघायला मिळेल. जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना, तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी कोणत्या क्षणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पूर्ण पैसे जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून आता 100% मिळेल. पूर्ण पैसे हे तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत. तर चला या ठिकाणी पैसे वाटप होणाऱ्या आता जिल्ह्यांची तुम्हाला मी नावं सांगण्याचं काम करतो. आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, त्यानंतर आपण कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ती पण माहिती बघणार आहोत. कारण की हे पैसे काय शेतकरी मित्रांनो सहजासहजी मिळणार नाहीत. सर्व शेतकऱ्यांना सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागतील तरच PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2 हप्त्याचे 4,000 रुपये मिळतील. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुमचं नाव यादीत येणार नाही. यादीतून जर नाव गेलं तर मग पुन्हा PM किसान नमो शेतकरीचे पैसे काय तुम्हाला मिळायचे नाहीत. त्यामुळे आता तुम्हाला 2 कामे करायला सरकारने सांगितले आहेत. मग आता कोणती 2 कामे करायची ही पण माहिती तुम्हाला मी लगेच दाखवणार आहे, सांगणार आहे. यासाठी तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व काय माहिती या एकाच व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर चला आता सर्वात आधी आपण पैसे जमा होणारे 15 जिल्हे कोणते आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यात सर्वात आधी PM किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि पीक विम्याचे पैसे येणार आहेत अशा जिल्ह्यांची तुम्हाला आता मी यादी दाखवतो. तर बघा आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. होय, आता आलेल्या माहितीनुसार बघा सरकारच्या माध्यमातून पीक विमा नुकसान भरपाई आणि PM किसान नमो शेतकरीचे पैसे शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे. बघा किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, तर 4,05,044 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 336 कोटी म्हणजे बघा 336 कोटी रुपयांची ही पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे. बघा आता PM किसान नमो शेतकरीचे तर वेगळेच मिळणार आहेत, पण सर्वात आधी आज उद्या तुमच्या खात्यात हे पैसे जमा झालेले दिसतील. होय, लक्ष द्या. आता हे पैसे नेमके कशाचे आहेत, पीक विमा नुकसान भरपाईचे आहेत आणि हे पैसे कधी येणार आणि कोणत्या टप्प्यामध्ये येणार या संदर्भातील आता सविस्तर यादी आलेली असून ती यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूयात. जर या यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात DBTच्या अंतर्गत पूर्णपणे आता ही रक्कम जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला नक्कीच मिळेल. बघा या ठिकाणी पूर्ण पैसे वाटपाची तयारी झालेली असून सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामुळे सर्व शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत. बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा कोणता आहे तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्हा. जर या नांदेड जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBTच्या अंतर्गत आता डायरेक्ट पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे आणि लगेच तुमच्या खात्यात नमो शेतकरीचे पण 2,000 आणि PM किसानचे 2,000 असे टोटल 4,000 रुपये पण जमा होणार आहेत. जर कोणी नांदेड जिल्ह्यातील असाल तर PM किसान आणि नमो शेतकरीचे पैसे तुमच्या खात्यात सर्वात आधी मिळतील आणि आता तुम्हाला राहिलेला पीक विमा पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकार देणार आहे आणि पूर्ण पैसे हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही अशी मोठी घोषणाच राज्य सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आलेली आहे. तर चला आता
पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे वाटप केले जाणार आहेत, सर्वात आधी पैसे मिळणारे नेमके कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वाटप होतील, अशा सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता आपण बघण्याचं काम करूयात. आता लक्ष द्या, जर त्या यादीत तुमचा जिल्हा असेल तर आता सर्वात आधी पैसे तर भेटणार आहेत. तर चला पुढची यादी आपण पाहू. तर बघा, या ठिकाणी आता पुढील यादी आलेली असून शेतकरी बांधवांना एक चांगला दिलासा आता मिळणार आहे. यादीत आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. बघा, आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी खुश झालेले आहेत. बघा, पेपरला बातमी आलेली आहे, पेपरला काल सकाळीच बातमी आली. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावरती बघा या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रुपयांची भरपाई मिळणार आहे, तर 336 कोटी रुपये वाटप केले जाणार आहे. 4 लाख शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. 4,05,044 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 336 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम, हे पैसे आता देण्यात येणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. उद्याच पैसे जमा होतील किंवा 2 दिवसामध्ये हे पूर्ण पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. हे पैसे यायला काही उशीर होणार नाही, पण सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला करायची आहेत तरच तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत येईल. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पण यादीत येईल आणि तुमच्या खात्यात 2 हप्त्याचे पैसे तर PM किसानचे नमो शेतकरीचे येतील आणि हे पीक विम्याचे पण आज उद्या पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. तर चला सर्वात आधी एकदा आपण काय बघूयात, हे नेमके पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळत आहेत आणि हे पैसे कधी मिळत आहेत हे तुम्हाला माहिती दाखवतो. त्यानंतर नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेची सरकारने तारीख जाहीर केली का, ते पैसे नेमके कधीपर्यंत येणार आहेत ती पण माहिती तुम्हाला दाखवतो. यासाठी फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर बघा, आलेल्या माहितीनुसार विमा कंपनीचे आक्षेप फेटाळलेले आहेत. शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमवणार आहेत. होय, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सांगितलं आहे की खरीप 2025च्या हंगामातील पीक विमा संदर्भात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटलेला आहे. कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे आता मोठा निर्णय जे आहे ते घेण्याची जबाबदारी असते, हे तो माहितीच आहे आणि सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील 4,05,044 शेतकऱ्यांना सुमारे 336 कोटी 46 लाख रुपयांचं वाटप केलं जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. होय, आता यादीमध्ये नांदेड जिल्हा पण आहे. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यासाठी 800 कोटींपेक्षा अधिकची रक्कम जाहीर केलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा धाराशिव. याही ठिकाणी PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते सर्वात आधी भेटणार तर आहेत, मात्र त्या आधीच 2-3 दिवसात आता लगेच तुमच्या खात्यात पीक विम्याचे 15,000, कुणाला 17,000, कुणाला या ठिकाणी 20,000 ते 25,000 रुपये पण मिळणार असून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आता नक्कीच मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे कुणी काळजी करू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि हीच सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला, पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत ते पण बघूयात आणि नमो शेतकरी योजनेची आनंदाची बातमी आलेली आहे. हे पैसे आता कधी सरकार देणार आहे, आता याच आठवड्यात देणार की पुढच्या आठवड्यात देणार आहे, तर चला आता ती देखील यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूयात. यासाठी आता तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहण्याचं काम करा. तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांनी काळजी करण्याची गरज पडणार नाहीये. तर चला आता या ठिकाणी पैसे जमा होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण बघूया. बघा, आता पुढील यादी या ठिकाणी आलेली असून पैसे जमा होणारे आता कोणते जिल्हे आहेत आता हे तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नमो शेतकरी आणि PM किसानचे पैसे कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होणार आहेत आणि कधी मिळणार आहेत ही माहिती आता आपण बघूयात आणि कोणती 2 कामे करावी लागतील ही पण माहिती सांगतो, म्हणजे तुमचं नाव यादीत येईल आणि PM किसान नमो शेतकरीचे पैसे तुमच्या खात्यात सर्वात आधी येतील. तर चला बघू. तर बघा, आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळतोय आणि शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी तर आहे असं आपण म्हणू शकतो. बघा, आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यात DBTच्या अंतर्गत पैसे आता हे जमवणार आहेत. इथं काय सांगितलं आहे बघा, आलेल्या अपडेटमध्ये सांगितलं आहे की केंद्र सरकारचा PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचा हप्ता दिला जातो. हे पैसे 3 समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात
जमा होतात। यासोबतच महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी योजना देखील सुरू असून राज्य सरकारकडून आणखी 6,000 रुपयांची मदत दिली जाते। म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तब्बल 12,000 रुपयांचा लाभ मिळतो। आताची सर्वात मोठी बाब म्हणजे आता पुढील हप्ता जमा होण्याची वेळ जवळ आल्याने आता शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थी यादी तपासण्याचं काम सुरू असून तसेच पात्र शेतकऱ्यांची माहिती अपडेट करण्याचे काम वेगाने सुरू असल्याने आता शेतकरी बांधवांना लवकरच जे आहे ते पैसे मिळणार आहेत। आता वेळ संपलेली असून पूर्ण पैसे वाटपाची सरकारकडून तयारी सुरू आहे अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये देखील आता आपल्याला बघायला मिळत आहे। आणि मीडियाच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी बांधवांना पुढच्या 2 आठवड्यानंतर PM किसान योजनेचा हप्ता एखाद्या वेळेस जाहीर केला जाऊ शकतो आणि त्याची तारीख ठरवून पैसे वाटपाची वेळ जाहीर केली जाऊ शकते अशी पण माहिती येत आहे। आता तारीख नेमकी कोणती ठरवतील ही माहिती आपण लवकरच तुम्हाला देण्याचं काम करणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकार शेतकऱ्यांना वाटप करू शकतं, कारण त्यावेळेस पेरणीची खर्च आणि घाई असते, त्यामुळे सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। धन्यवाद।